होमिओपॅथी डॉक्टरांना 1 वर्षाचा कोर्स करून ॲलोपॅथी प्रॅक्टिस करण्यास परवानगी देण्यात आली आहे। याला विरोध होतोय। आम्ही 5 वर्ष अभ्यास करून प्रॅक्टिस केली असताना आता केवळ 1 वर्षाचा कोर्स करून ही प्रॅक्टिस करणाऱ्याला परवानगी देणं हे योग्य नाही, अशी भूमिका नागपूरचे IMAच्या डॉक्टरांनी घेतली। आज राज्यभरात 1,80,000 डॉक्टरांनी खरं तर संप पुकारलेला आहे। आता MBBS करताना फार्माकोलॉजी विषय हा जो आहे हा डिटेलमध्ये सेकंड MBBSचा विद्यार्थी शिकतो, म्हणून सेकंड MBBS झाल्याबरोबर तो प्रॅक्टिस करू शकतो का? नाही। त्याला MBBS पूर्ण झाल्यावरही फक्त प्रोव्हिजनल सर्टिफिकेट दिलं जातं जोपर्यंत तो इंटर्नशिप करत नाही। त्यानंतर त्याला प्रॅक्टिस किंवा प्रिस्क्रिप्शन लिहिण्याची परमिशन येते। तर हा एक छोटासा कोर्स करून शासनाने हा शॉर्टकट का काढला हेच कळत नाही आहे। हे बघा, शॉर्टकट्स आयुष्यात कुठेच कामी येत नाहीत आणि सरकारने हा जो शॉर्टकट घेतला आहे, जे आम्ही 15-16 वर्ष अभ्यास करून करतो, आम्ही MBBS करतो, स्पेशलायझेशन करतो आणि आजकाल त्याच्यावर सुपर स्पेशलायझेशन करतो। सो तुम्ही एका वर्षात ह्या 15-16 वर्षाला कसं मापू शकता? आणि शॉर्टकट्स आर ऑलवेज हार्मफुल। त्यामुळे माझ्या मते हे अजिबात करेक्ट नाही आहे। सरकारने परवानगी दिली आहे, आमचा त्यालाच विरोध आहे आणि जो GR काढलेला आहे तो त्वरित रद्द करावा ही आमची प्रमुख मागणी आहे। कारण की आम्ही माननीय हायकोर्टात गेलो आहे, 2014 पासून केस सुरू आहे, तरीही सरकारने त्याला पायवटा काढून GR काढला। अंडर व्हॉट इन्फ्लुएन्स आम्हाला आयडिया नाही आहे, पण तो GR रद्द करावा आणि कोर्टाचा आदेश येतपर्यंत त्याला स्थगिती द्यावी। व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ बोलेचा, पराग डोबळे, साम TV न्यूज, नागपूर। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।